नमस्ते, मी सुगंधा क्रिएशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण हे डॉल शिकणार आहोत। खूप सुंदर अशी डॉल आहे आणि गौरी गणपतीचा सण जवळच आलेला आहे आणि शो साठी आपण गौरी जवळ ठेवू शकतो। दोन्ही साईडला सेम असे बाहुले तयार करून। तर साधी लोकर वापरलेली आहे, नेव्ही ब्लू कलर आणि पांढरा कलर घेतलेला आहे। खूप सुंदर अशी डॉल तयार झालेली आहे आपली। चला तर आपण सुरुवात करूया विणायला। तर हे डॉल घेतले मी आणि नेव्ही ब्लू कलरचं लोकर आणि पांढऱ्या कलरची लोकर घेतले आणि माझी नेहमी 12 नंबरची सुई आहे। ते सुई आणि दोरा कट करण्यासाठी आपल्याला कात्री लागणार आहे। चला तुम्ही विणायला सुरुवात करूया आपण। तर साखळी तयार करून घेऊया अगोदर। एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 साखळ्या तयार करून घेतलेत। आपण ही जी डॉल आहे ह्या डॉलचा माप घ्यायचा आपण अशी ठेवून कमरेचा माप घ्यायचा। तर मी 20 साखळ्या घेतले, तर 20 साखळ्याला पण अजून आपले कमी पडलेत, अजून एक साखळी वाढवून घेऊया। बरोबर साखळी तयार झाली, एकदम फिटिंग मध्ये आले। तर मी 30 साखळ्या तयार करून घेतलेत। 3 एक्स्ट्रा साखळी घेऊन आपण 30 साखळ्यामध्ये 30 खांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला। 30 साखळ्यामध्ये अशी पूर्णपणे 30 खांब तयार करून घ्यायचे आहेत। आपण पूर्ण लाईन तयार करून घेऊया खांबांची। तेव्हा 30 साखळ्या तयार करून घेतले। 30 साखळ्यांमध्ये 30 खांब तयार करून घेतले तुम्ही। परत 3 साखळ्या तयार करून घ्यायच्या आपण। 1, 2 आणि 3 पट्टीला पलटी मारून हा 1 नंबरची खांब सोडून दुसऱ्या नंबरपासून अजून परत आपल्याला सेम तसेच पूर्ण खांब तयार करून घ्यायचे आहेत। 30 खांबांमध्ये 30 खांब तयार करून घ्यायचे। असे आपल्याला 4 लाईनी पूर्णपणे तयार करून घ्यायचं। तर मी आपण सुरुवातीला आपण 30 साखळ्या तयार करून घेतल्या। 30 साखळ्यामध्ये 30 खांब तयार करून घेतलेत आणि तसे 30 खांबांच्या 4 लाईनी आपण तयार करून घेतलेत। 1, 2, 3, 4। तर आता हे बाहुली जे आहे डॉल हे ते ठेवून घ्यायचं आणि बरोबर असं हाताच्या खालनं बरोबर असं माप घ्यायचं आपल्याला। ते बरोबर व्यवस्थित कमरेला पट्टी बसलेली आहे। आता त्याच्या खाली आपण घेर तयार करणार आहोत खाली साईडला। तीन साखळ्या तयार करून घ्यायचं। 3 साखळ्या तयार करून घेतलेत। त्या 3 साखळ्याचा जो पुढचा खांब आहे त्या खांबामध्ये एक खांब तयार करून घ्यायचं डबल क्रोशे। त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं। एकातच 2 खांब तयार करून घ्यायचं। परत एक खांब त्याच्या समोरच्यात 2 खांब, म्हणजे 1 2 1 2 असे खांब घ्यायचेत आपल्याला। त्याच्यासमोर एकातच 2 खांब, त्याच्यासमोर परत एक सिंगल डबल क्रोशे, त्याच्या पुढे परत डबल 2 खांब तयार करून घ्यायचं। एक खांब घ्यायचं, मग 2, मग 1 असे आपल्याला खांब वाढवायचे। तर पूर्ण तयार करून घेऊया। हे बघा इथे मी एकच खांब घेतलेत, मग त्याच्या पुढच्या खांबामध्ये एकातच 2 खांब तयार करून घेतलेत। परत एक खांब, त्याच्यासमोर एकातच 2 खांब अशी मी तयार करून घेतलेत। सॉरी मैत्रिणींनो, तुम्हाला एक खांब आणि एकात 2 एकात 2 असे खांब सांगितले होते। तर त्यासाठी काय घेर कमी होतो घेर, तर घेर जास्त होण्यासाठी मी लगट 2-2 खांब घेणाऱ्या प्रत्येकी एका खांबामध्ये 2-2 खांब तयार करून घ्यायचेत आपल्याला। जी 30 खांबांच्या 4 लाईनी तयार करून घेतलेत। तर आता ते 3 साखळ्या तयार करून घेतलेत मी।
1 2 3 4 लाईन झाले. तर सुरुवातीला 3 साखळ्या तयार करून घेतल्या. त्या 3 साखळ्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं आणि त्याच्या जे समोर एक खांब आहे त्या खांबामध्ये पण आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत. कारण घेर फ्रॉकचा खूप सुंदर असा मोठा घेर होतो, कारण घेर कमी होतो तो एक आणि 2 घेतल्यानंतर ना. तर असे तुम्ही खांब एकातच 2-2 असे खांबांची लाईन पूर्णपणे तयार करून घ्या. हा जो खांब आहे ह्याच्यामध्ये एका खांबामध्ये 2 खांब आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं. प्रत्येकी खांबामध्ये असे आपल्याला एक खांब तयार करून घ्यायचे आहेत. तर हा निळा कलर जांभळा कलर आहे त्याच्यामुळे तुम्हाला ठळक दिसून येत नाहीत खांब. तर बघा इथे एकातच मी 2 खांब तयार करून घेतलेत. त्याच्यासमोर पण बघा एकातच 2 आहेत, त्याच्यासमोर पण एकातच 2 आहेत, एकातच 2 अशी आपल्याला ही लाईन पूर्णपणे तयार करून घ्यायचं. एकातच 2-2 खांब आपण वाढवून घेतलेत. तर आता ही लाईन आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. हे जो आपला 3 साखळ्या सुरुवातीला तयार करून घेतलं 3 साखळ्यांचे 1 नंबरची साखळी आहे तिथे आपल्याला ही लाईन पूर्णपणे इथे बंद करून घ्यायचं. हे आपलं असं घेर वाढलेला आहे. 3 साखळ्या तयार करून घ्यायचं 1 2 3. त्यामध्येच आणखीन एक खांब तयार करून घ्यायचं एकातच 2 व त्याच्यासमोर जो खांब आहे त्याच्यामध्ये एकच खांब तयार करून घ्यायचं. त्याच्यासमोर आहे खांब त्याच्यात 2 घ्यायचे आहेत, एकातच 2 खांब घ्यायचं. सुरुवातीला आपण लगट एकात 2 खांब तयार करून घेतलेत. आता दुसऱ्या लाईन मध्ये 1 खांब मग 2 1 खांब 2 असे आपल्याला घ्यायचे. आता 1 खांब तयार करून घेतलेत मी. आता हे ते आणखीन एक खांब एकातच 2 आता इथे मी एकातच हे बघा एकामध्ये 2 खांब तयार करून घेतलेत. त्याच्यासमोर एकच सिंगल खांब तयार करून घेतलेला आहे इथे बघा. मग त्याच्यासमोर एकातच 2 खांब तयार करून घेतलेत मी आणि परत त्याच्यासमोर 1 मग हे 2 अशी आपल्याला ही लाईन पूर्णपणे तयार करून घ्यायचं. तर घेऊया ही पूर्ण आपली दुसरी लाईन पूर्ण तयार आहे. सुरुवातीला आपण 3 साखळ्या तयार करून घेतले. 3 साखळ्यांनी ते वरती एक साखळी आहे सुरुवातीची ती लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि पूर्ण आता ते सिंगल खांबांचीच लाईन आपल्याला तयार करून घ्यायचं. खांब वाढवून घ्यायचं नाहीये. प्रत्येक खांबामध्ये एक खांब आपल्याला वाढवायचं नाही. आता सिंगल खांब तयार करून घ्यायचं. ते पूर्ण लाईन आपल्याला पूर्णपणे तयार करून घेऊया बनवून आपण. फक्त एकच खांब तयार करून घेतले तरी लाईन पूर्ण तयार करून घ्यायचं. तर ही पण आपली पूर्ण लाईन तयार झालेली आहे. लाईन पूर्णपणे ते बंद करून घ्यायचं. 1 2 3 साखळ्या तयार करून घ्यायचं. तर त्यामध्ये आणखीन एक खांब तयार करून घ्यायचा. आपल्याला एकाचं 2 खांब तयार करून घ्यायचं आणि 2 साखळ्या 1 2 साखळी त्यामध्येच आणखीन एक आपल्याला खांब तयार करून घ्यायचा. एकातच 4 खांब तयार करून घ्यायचे. असे एकामध्येच आपण 4 खांब तयार करून घेतले. 4 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या तयार करून घेतलेत. आता तो पुढचा खांब आहे 1 2 खांब सोडून तिसऱ्या खांबांच्या खालनं सुई घ्यायचं वरल्या साईडनं. हे बघा असं हे बघा. आता 1 हे 2 खांब सोडून दिलेत मी. तिच्या आता तिसरा जो खांब आहे ते तिसऱ्या खांबांच्या खाली सुई घालून तिच्या समोर असं उचलून घेतलं मी खांब. बघा हे दिसते तुम्हाला ते.
आणि मग हा बोटाचा दोरा ओढून इथे खांब तयार करून घेतले। परत त्याच्या समोरचं 1-2 खांब सोडून जो तिसरा जो खांब आहे साखळी तिथे मी परत खांब तयार करून घेतलेत। एकामध्ये 2 खांब तयार करून घेतलेत आणि 1-2 साखळी आणि त्यामध्येच आणखीन आपल्याला 2 असे खांब तयार करून घ्यायचे। परत त्याच्या समोरचा 1-2 खांब सोडून तिसरा जो खांब आहे त्याच्या खाली सुई घालून त्याच्या समोर काढून घेतलेला आहे। आडा घ्यायचा आधी आणि मग हा बोटाचा दोरा ओढून तिथे खांब तयार करून घ्यायचा आपल्याला असं। परत त्याच्या समोरचे 1-2 खांब सोडून तिसऱ्या खांबामध्ये इथे आपल्याला एकातच 2 खांब तयार करून घ्यायच्यात आणि मग 2 साखळ्या आणि त्यामध्ये आणखीन 2 खांब असे एकातच 4 खांब आपले तयार करून घ्यायचं। परत त्याच्या समोरचे 1-2 खांब सोडून तिसऱ्या खांबांच्या खालनं सुई घ्यायचं। हे बघा असं आता हे जे खांब आहे ते त्याच्या खाली सुई असं बरोबर असं उचलून घेतले आणि हा बोटाचा दोरा ओढून तिथे खांब तयार करून घेतले। तर ही डिझाइन आपली अशी दिसून येईल। तर हा जरा कलर मध्ये फरक पडतोय। तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकताय मला। अशी आपल्याला डिझाइन तयार होती आपली। तशी पूर्ण लाईन तयार करून घेऊ आपण। तर हे पण आपली डिझाइनची पूर्णपणे लाईन तयार झाली। फक्त आपले हे जे एकात 4 खांब तयार करून घेतले त्याच्या समोर आपले 2 खांब आहेत, तर फक्त 1 खांब एक्स्ट्रा आले त्याच्यासाठी मी कमी जास्त होतं आपलं, काय 1 खांबानं काही फरक पडत नाही। तर 1-2-3 जी साखळी सुरुवातीला आपण तयार करून घेतले ते तिथे ही लाईन पूर्णपणे जॉईंट करून घ्यायचं आपल्याला असं। खूप सुंदर अशी डिझाइन तयार होते आपली। तर ही लाईन आपण पूर्णपणे बंद करून घेतलेत। तर तिथे पुढचे जो खांब आहे दोन्ही खांबाच्या मध्ये जी साखळी दिसते तिथे आपल्याला ही साखळी घ्यायची एक आणि तिथे 1-2-3 साखळ्या तयार करून घ्यायचं आणि हे आपण 2 जी साखळ्या तयार करून घेतले होते त्या 2 साखळ्यांमध्ये 2 खांब तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला एका ह्या साखळीमध्ये आणि परत 2 साखळ्या घ्यायच्यात आणि त्यामध्ये आणखीन 2 खांब आपल्याला घ्यायचं। असे 4 खांब घ्यायचे आहेत आपल्याला। त्याच्या समोरची जी साखळी आहे त्या साखळीमध्ये एक खांब तयार करून घ्यायचं। खांबावर एक खांब। तर आता आपल्याला 1-2 खांब तयार झाले होते पहिल्या लाईनला आणि 2 साखळ्या आणि 2 खांब असं 4 घेतलं होतं। आता दुसरी लाईन मध्ये आपले 1-2-3 खांब आणि 2 साखळ्या आणि 3 खांब असे आपले वाढत जाणार खांब। आता इथे ह्या एक खांब आपल्याला इथून कमी करायचे आणि पुढल्या साईडला वाढवायचे आहे आपल्याला। आणि परत आपला हे जो खांब आहे ह्या खांबाच्या खालनं सुई घालायचं हे बघा असं याला आणि पुढल्या साईडला काढून घ्यायचं। हा जो खांब आहे दोन्ही खांबांच्या मध्ये जी साखळी आहे तिथे एक खांब तयार करून घ्यायचं आणि 2 साखळ्यांच्या मध्ये इथे आपल्याला 4 खांब तयार करून घ्यायचे। 4 खांबांच्या मध्ये 2 साखळ्या घ्यायच्या। आता हे 2 खांब झाले, 1-2 साखळ्या तर त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं आणि त्याचा पुढचा जो खांब आहे त्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचे। असे दोन्ही साईडला 3-3 आपले खांब येतात। परत जो एक खांब आहे आपण आता हे जो खांब आहे दिसते तुम्हाला खांबांच्या अलीकडनं पुढल्या साईडला सुई काढून घ्यायचं असं आणि तिथे खांब तयार करून घ्यायचं। तर पूर्ण लाईन तयार करून घ्यायचं आपल्याला। हे बघा सेम आता 1-2-3 खांब आणि 2 साखळ्या 3 खांब 2 साखळ्या आलेत दुसऱ्या लाईन मध्ये। ते पूर्ण लाईन तयार करून घेऊया। तर आपली ही पण लाईन पूर्ण तयार आहे। आता आपल्या प्रत्येक लाईन मध्ये आपले खांब वाढत जाणार। हे बघा 1-2-3 2 साखळ्या मग त्यामध्येच आणखीन 2 खांब तयार करून घेतलेत आणि जो आता 1-2 आपल्या पहिल्या लाईन मध्ये करून घेतलं आपण 4 खांब। तर आता हे हा जो खांब आहे ह्या खांबावर आपल्याला खांब तयार करून घ्यायचं।
जो एक खांब आहे सिंगल तिथं आपण ह्या खांबाच्या खालनं सुई पुढल्या साईडला काढून घ्यायचं असं. आता हे जो खांब आहे बघू शकता तुम्ही, आणि सुई मी अलीकडनं त्याच्या खालनं पुढल्या साईडला काढून घेतलेला आहे. तसंच आपल्याला पूर्ण लाईन तशीच तयार करून घ्यायचं. आणि इथे 1 2 3 साखळ्या तयार करून घेतलं तर आपण त्या 3 साखळ्यामध्ये इथे ही लाईन पूर्णपणे बंद करून घ्यायचं. आणि ज्या पुढच्या साखळीमध्ये इथे आपल्याला खांब तयार करून घ्यायचे असं. आता 1 2 3 दुसऱ्या लाईनमध्ये 3 3 खांब वाढले. आता 4 4 खांब घ्यायच्यात आपल्याला. 3 साखळ्या त्याच्यासमोर आता 1 2 खांब आहेत. त्या दोन्ही खांबाच्या मध्ये एक साखळी दिसते तुम्हाला. तिथे असे हे 2 खांब झाले 1 2. आणि इथे 2 साखळ्या तयार करून घेतल्यात आपण. त्या 2 साखळ्यांमध्ये ही एक खांब, त्यामध्ये आणखीन हे एक खांब आणि 2 साखळ्या, 1 2 साखळ्या. आणि परत त्याच ठिकाणी अजून 2 खांब आपल्याला एकातच तयार करून घ्यायच्यात बनवून असे. आणि परत त्याच्यासमोर जो खांब आहे त्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचा आपल्याला. आणि जो त्याच्या अलीकडचा पण आहे त्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचा. असे आपले दोन्ही साईडनं 4 4 खांब येतात. 1 2 3 4 आणि 2 साखळ्या आणि 4 खांब. आणि परत तिथे आपण आता एकावर एक खांब तयार करून घेतले होते तिथे. तर हा जो खांब आहे त्या खांबाच्या खालनं सुई असं पुढल्या साईडला काढून घ्यायचं आपल्याला असा आडा घेऊन पुढल्या. आणि ते असे एकच खांब तयार करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यासमोर आता हा अलीकडचा खांब आहे ते सोडून द्यायचं आणि त्याच्या समोरच्या खांबावर खांब आपल्याला तयार करून घ्यायचं. एक त्याच्या समोरच्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचे. हे 2 खांब तयार झाले आपले. आणि आता ह्या 2 साखळ्या तयार करून घेतल्यात. इथे आपल्याला 2 खांब तयार करून घ्यायचे या साखळीमध्ये. 1 आणि हे 2 खांब. परत 2 साखळ्या तयार करून घ्यायचे. 1 आणि हे 2. आणि त्यामध्ये 2 साखळ्या झाल्यानंतर त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचं. एकाच हे 1 आणि हे 2 आणि 1 2 असे 4. आता तिसऱ्या लाईनमध्ये 4 खांब आपले वाढतात. तर आपण इथे 1 2 3 4 खांब तयार करून घेतलेत. आणि 2 साखळ्या. आणि ह्या साखळ्या जो 2 आहेत ते एकातच आपण 4 खांब तयार करून घेतो. तर त्याच्यासमोर असे दोन्ही साईड ह्या दोन्ही साखळ्यांच्या पुढल्या मागच्या साईडनं 4 4 खांब तयार आहेत. आणि ते आपण 1 खांब तयार करून घेतले. तर ही लाईन आपली पूर्ण तयार आहे असं. परत आता आपले 4 खांब आहेत तर 5 खांब तयार होणार आपले. 1 2 3 साखळ्या, 2 खांब, 3 आणि जी साखळ्या 2 घेतलेत आपण त्याच्यामध्ये 2 खांब तयार करून घ्यायचे आपल्याला. 1 हे 2 1 2 3 4 5 खांब झाले आपले. 2 साखळ्या आणि त्यामध्ये अजून आपल्याला 2 खांब घ्यायच्यात. 1 2 ते जो आपला आता 4 खांब आहेत तर हा खांब आहे त्या खांबावर आपण इथे 1 खांब घ्यायचा आपल्याला. असे 3 तिथं त्याच्या अलीकड 4 आणि हे 5. आणि हा खांब सोडून द्यायचा आपल्याला कारण हे खांब आपल्याला इथे कमी करायचे आणि म्हणजे इथे वाढतात आपले खांब. आणि जो हा एक खांब आहे त्या खांबच्या खालून आपल्याला असं इथे एकच सिंगल खांब तयार करून घ्यायचं. आणि आता हा खांब सोडून द्यायचा आपल्याला. आणि त्यासमोरचा जो खांब आहे त्या खांबावर एक खांब तयार करून घ्यायचे. असे 5 खांब आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. 2 साखळ्या मग त्याच्या पुढे घालून परत 5 खांब. ही लाईन पूर्णपणे आपल्याला तयार करून घ्यायचं. आणि 1 हे 2 तर आपण 1 2 3 4 5 खांब तयार झालेत. 1 2 साखळ्या त्यामध्ये आणखीन 2 खांब तयार करून घ्यायचे. कारण आपण आता इथे कमी केल्यानंतर ना इथे आपले खांब एकातच 4 खांब असे वाढतात. दोन्ही साईडने इकडे 2 इकडे 2 वाढतात तर इथे आपले खांब कमी होतो. तर ही डिझाईन खूपच सुंदर डिझाईन दिसते. ही लाईन पूर्ण तयार करून घेऊया आपण. तर खूप सुंदर अशी डिझाईन दिसते आपली तयार झालं नाही. बाहुलीला पण कलर खूप सुंदर असा कलर दिसतो. तर आता आपले बघा सुरुवातीला आपण 4 खांब तयार करून घेतलेत. दुसऱ्या लाईनला 3 3 खांब तयार झाले दोन्ही साईडने. हे 2 2 साखळ्या आपण मधोमध घेतलेल्या आहेत.
तर आता मग 4 खांब तयार झालेत तिसऱ्या लाईनमध्ये. चौथ्या लाईनमध्ये 5-5 खांब आपले तयार झालेले आहेत. मग 5, 6, 7, 8, 9, 10 असे आपले खांब वाढत जातात खाली. सेम हाच प्रकार आपल्याला वाढवायचा आहे खाली. ते पूर्णपणे मी फ्रॉक बनवून घेणार आहे. काहीच अवघड नाही, खूप सोपी अशी डिझाईन आहे आपली. बघू शकता तुम्ही. फक्त हे जे खांब आहे त्या खांबाच्या आपण खालना हा अशी सुई घालून ते खांब आपल्याला शेवटपर्यंत तयार करून घ्यायच्यात. आणि ह्या ठिकाणी पण आपल्याला शेवटपर्यंत एकात 4 खांब तयार करून घ्यायच्यात. आणि तिथे 4 खांबांच्या मधोमध इथे 2 साखळ्या आपल्याला वाढवून घ्यायच्यात. आणि ह्या साईडचा आपलं हा खांब आहे, हे खांब सोडून आपल्याला पुढे आपल्याला खांब वाढवत जायचं असतं. 1, 2, 3, 4 आणि इथे 5-6 खांब वाढणार आपले. आता 5 खांब आहेत, तर हा खांब सोडून दिल्यानंतर ना 1, 2, 3, 4 खांब झाले. मग इथे 2 खांब आपले वाढणार आणि 2 साखळ्या, परत 2 खांब असे एकात 4 येणार. तर हे पूर्ण आपण फ्रॉक तयार करून घेऊया. खूप सोपी आणि साधी सिंपल डिझाईन आहे आणि दिसायला पण खूप सुंदर असा कलर घेतलेला आहे. बाहुली तर खूप सुंदर तयार होते आपली. चला तर मग आपण हे बनवून घेऊया. तर आपले पूर्ण निळ्या कलरचा हा फ्रॉक तयार आहे. आणि खाली मी अजून पांढऱ्या कलरची एक लाईन घेणार आहे. 2 लाईनी पांढऱ्या कलरची आणि मागून नंतर परत हाच कलर वापरणाऱ्या खाली बॉर्डरसाठी. तर आता बघा आपले 4 खांबापासून आपण किती लाईनी तयार केल्यात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. तर सुरुवातीला आपण इथं 4 खांब तयार करून घेतले. 4 खांबापासून एक खांब आपले वाढत आले. तर माझ्या आता शेवटला 11 खांबांची लाईन पूर्ण तयार आहे. तर इथे पांढरा कलरची मी 2 बॉर्डर करून घेणार आहे. मग हाच कलर खाल्ल्या साईडला लावून घेणार आहे. तर हे पूर्ण फ्रॉक तयार झाल्यानंतर भाग 2 मध्ये याचा पुढचा बाह्यांची वरची जी बॉडी आहे ते शिकवणार आहे. आणि कॅप वरची टोपी आहे ना बाहुलीची ते शिकवणार आहे मला 2 भागमध्ये. तर चला तर मग 2 भागमध्ये भेटूया आपण.